नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ऋषिकेश जानकीला निर्दोष साबित करेल का नाही. तर चला सुरू करूयात. जानकी जेलमध्ये असते. जेलमध्ये असताना तिला आठवत असते की कशी ती तिच्या आईला भेटली आणि तिच्या आईला ती म्हणायची की आई, मी आता तुला कधीच सोडून जाणार नाही. आणि पण बघा ना आता काय झालं. जानकीला आठवत होतं ते जेव्हा पोलीस तिला घेऊन चालले होते. इकडे ऐश्वर्याने लताला पकडून ठेवलेले असते. लता ऐश्वर्याला म्हणत असते, माझ्या जानकीला सोड ग, वाटलंच तर मी तुझे आयुष्यभर चाकरी करायला तयार आहे. तू म्हणशील तसं मी करेल. वाटलंच तर तू माझा जीव घे, पण माझ्या मुलीला सोड तू. मग ऐश्वर्या म्हणते, चल, इथे बळी द्यायला बोकड मिळतंय मला, मी माशीवर का बरं भागू. आणि ऐश्वर्या हातांद्वारे ॲक्शन करून सांगत असते की तू माशी आहेस ग, ती दुधात पडलेली माशी मी अशी अलगद उचलली आणि अशी टाकून दिली. माझ्या आयुष्यात जे काही वाईट झाले ना ते फक्त आणि फक्त तुझ्या मुलीमुळेच झालेलं आहे. प्रत्येक वेळेस ती मध्ये मध्ये येतेच आणि मला ज्या माणसाशी लग्न करायचं होतं त्या माणसाशी माझं लग्न झालं नाही, तुझ्या मुलीमुळेच. मग लता म्हणते, तो तुझ्या आयुष्याचा भाग होता. मग ऐश्वर्या म्हणते, नाही, हे सर्व तुझ्या मुलीमुळेच झालं. ज्या वस्तूवर माझी नजर जायची ना ते सर्व माझं असायचं, पण तुझी मुलगी आली ना मधी, त्यामुळे आता तुझ्या मुलीच्या आयुष्यात आता आयुष्यभर जेलच आहे, हे लक्षात ठेव. लताबाई ऐश्वर्याला म्हणते की माझ्या मुलीला जर काही झालं ना तर मी तुझा जीव घेईन. यावर ऐश्वर्या देखील जोरात ओरडते आणि म्हणते, गप्प बस, ही तडफड कशासाठी चालवतेस ग. तू इथे गोडाऊनमध्ये आहेस आणि तुझी मुलगी तिकडे जेलमध्ये, मग ही तडफड ना बंद कर. आणि मग ऐश्वर्या त्या गोडाऊनमध्ये एक माणूस आणि एका बाईला बोलवते आणि त्यांना सांगते की या बाईवर लक्ष ठेवा आणि जर आता ही बाई तुमच्या तावडीतून पळाली तर सर्वात आधी मी तुमचा जीव घेईन, हे लक्षात ठेवा. मग लताबाई म्हणते की अहो, तुम्ही या बाईचं ऐकू नका, जर ऋषिकेश आणि जानकीला कळाले ना ते तुम्हाला सोडणार नाही. मग ऐश्वर्या म्हणते, कसं काय कळेल, तुला माहिती आहे का तुला कुठं ठेवलं आहे. अगं सांग ना, कुठे आहे तू, सांग. मी तुला अशा जागी ठेवलं आहे ना की ही जागा कोणाच्या डोक्यात सुद्धा येणार नाही, हे लक्षात ठेव. मी तुला कुठे ठेवलं आहे माहिती आहे का, तुझ्याच मुलीच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये. सगळेजणं तुला सगळीकडे शोधतील, पण इथे तुला कोणीच शोधणार नाही आणि तू कधीच सापडणारही नाही. म्हणजेच दिव्याखाली अंधार, कळलं ना. आणि हे माझं राज्य आहे. इथे माझ्या मर्जीशिवाय कोणी येणार की कोणी इथून जाणार हे माझ्यावर असतं. यानंतर इकडे घरी सर्वांची चर्चा चालू असते. नानासाहेब सौमित्रला म्हणतात की अरे, जानकीला अजून बेल कशी काही नाही मिळाली. मग सौमित्र सांगतो की अहो नाना, आता उद्या जेव्हा सर्व वकील कोर्टात जमा होतील ना तेव्हा ते कस्टडी मागतील, मग मी तिथे बेलची याचिका जमा करेल, मग तेव्हा पाहू आपण. मग नानासाहेब म्हणतात की अरे, जानकीला तर बेल तर मिळायलाच हवी ना, आतमध्ये तिचे काय हाल होत असतील. आणि मागून सुमित्रा म्हणते की हो ना, आणि रणदिवींची सून येते, लोक तरी काय म्हणतील. मला तर काही कळतच नाहीये, काय खरं काय खोटं. जानकीनं असं कसं केलं असेल. मग ऋषिकेश सुमित्रेला म्हणतो, काय आई, काय म्हणालीस तू. मग सुमित्रा म्हणते, अरे जानकीनं असं का केलं, मला तेच कळत नाहीये. ऋषिकेश सुमित्राला विचारतो की तुला खरंच असं वाटतंय की जानकीने असं केलं असेल. सुमित्रा म्हणते, हो ना, मग लताबाई गायबच कशा झाल्या असतील. जानकीचं खोटं पुढे येऊ नये म्हणून जानकीनंच हे केलं असणार. ऋषिकेश म्हणतो, म्हणजेच जानकीने लताला मारलं असं तुझं म्हणणं आहे का. मग सुमित्रा म्हणते, नाही नाही, मी असं कुठं म्हणाले, माझं म्हणणं असंच आहे की हे सर्व काय चाललंय ते जानकीलाच माहीत असणार. बघ ना, आधी ती तुझी आई म्हणून तिला घरात घेऊन आली होती आणि आता माझी आई असं ओरडते, मग नक्की आम्ही काय समजायचं. मग हे सर्व ऐकून ऋषिकेशला वाईट वाटते आणि ऋषिकेश म्हणतो, वा आई वा, मानलं तुला. या घरात आल्यापासून त्या मुलीने फक्त तुलाच आई मानलं, पण तू बघ ना तिच्यावरच आरोप करते. तिने माझं जेवढं ऐकलं नाही ना तेवढं तुझं ऐकलेलं आहे. तुला काय आवडतं काय नाही आवडत त्याचा हिशोब तिने ठेवला. तुझे औषधं तुला टायमावर द्यायचे हे तिनं पाहिलं. तू आजारी असताना तुझ्या उशाशी बसून राहिली ती. आजपर्यंत जानकीने तुझी एवढी काळजी घेतली तेवढी घरातील कोणत्या माणसाने घेतली का तुझी काळजी, सांग ना. पण आता काय, तुळस कितीही चांगली असली तरी ती असतेच घराबाहेर. तसं जर आज काहीही झालं ना
तर तुझा पहिला आरोप हा जानकीवरच असतो. अगं, पोटची पोरगीसुद्धा तुझ्यासाठी एवढं करणार नाही तेवढं जानकीने तुझ्यासाठी केलंय. आणि आई, लक्षात ठेव, जानकीने जर एक हाक दिली ना तर सर्व गाव तिच्या मदतीला धावून येईल. आणि तू अशाच जानकीवर संशय घेते. मग सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की दादा, जरा सांभाळून घे स्वतःला. मग ऋषिकेश सांगतो की अरे, नाही आवडत रे मला असं बोलायला, पण आईने सुद्धा जरा समजून घेतलं पाहिजे ना. पण नाही, मला न जानकीला कुणीच या घरात समजून घेत नाही. जेव्हापासून कळालं ना की मी सावत्र आहे तेव्हापासून सर्व गोष्टी बदलल्या. आणि मग ऋषिकेश सुमित्राच्या समोर जाऊन हात जोडतो आणि म्हणतो की आई, मी जास्त बोललो असेल तर मला माफ कर, पण मला जानकीच्या बाजूने उभं राहावंच लागेल. जर मी असं केलं नाही ना तर नवरा म्हणून मी तिच्या नजरेत नजर मिळवू शकणार नाही. आणि मग ऋषिकेश तिथून निघून जातो आपल्या रूममध्ये जाताच ओवी पळत पळत रडत येते ऋषिकेशकडे आणि त्यांना मिठी मारून म्हणते, बाबा बाबा. ती म्हणते की बाबा, आई कुठे, कधी येईल ती? मी ऐकलं होतं की ते काही लोक म्हणत होते की आईला जेलमध्ये टाकलंय, पोलीस तिला घेऊन गेले. बाबा, जेव्हा आई मला कुशीत घेऊन झोपते ना तेव्हाच मला झोप लागते, तिच्याशिवाय मला झोप येत नाही. आणि जेव्हा आई समोर असते तेव्हा माझ्या अभ्यासाचे टेन्शन दूर होते. कधी येईल आई? मग ऋषिकेश सर्व ओवीला समजावून सांगतो. आणि इकडे रूममध्ये सुमित्रा रडत असते. तिथे सारंग येतो आणि म्हणत असतो, अगं, वाण नाही पण गुण लागलाय त्या जानकीचा दादाला. मला ना असा राग येतोय ना, काय करू आणि काय नको असं झालंय मला. त्याला म्हणाव, अरे बायकोची बाजू घे तू, पण एक लक्षात ठेव की बायको आज आलीये आणि आई ही जन्मापासून आपल्यासोबत असते. तेवढ्यात तिथे नानासाहेब येतात आणि हे सर्व ऐकतात. नानासाहेब म्हणतात की काय रे ए बायकोच्या बाईला, हे सर्व तू ना स्वतःला सांग. तू काही इथे तिचे कान भरायला बसलाय काय रे? मग नानासाहेब सारंगला सांगतात की तू पहिलं बाहेर हो, आणि सारंगला बाहेर काढून देतात. मग नानासाहेब सुमित्राला सांगतात की तू ना या सारंगचं काहीच ऐकू नको. मग सुमित्रा म्हणते की का नको ऐकू? बाहेर बघितलं ना ऋषिकेश मला काय बोलला? मग नानासाहेब म्हणतात की हो अगं, तो बरोबर बोलला. मग सुमित्रा म्हणते, घ्या तुम्ही जानकीचीच बाजू घ्या आणि मला बाजूला पाडा. पहिल्यांदा माझा मुलगा मला एवढं बोलला आणि तेही त्या जानकीमुळे. आणि सुमित्रा म्हणते की तुम्ही ना मुलांसाठी कितीही करा, पण शेवटी लग्न झाल्यावर मुलं ऐकतात ते बायकोचंच फक्त. मग नानासाहेब म्हणतात की अगं, आजकालची मुलं बायकोची बाजू घेऊन आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकतात. पण आपला ऋषिकेश किती संयमाने बोलला तुझ्यासोबत. तो भांडला तर नाही ना. आता इकडे रात्र झालेली असते आणि सौमित्र जानकी वहिनींना वाचवण्यासाठी कामामध्ये दंग असतो. मग अवंतिका तिथे येते आणि म्हणते, बास करा आता, 12 वाजलेत. अवंतिका म्हणते, तुला रेस्टची गरज आहे, काम पण नंतर कर. मग सौमित्र म्हणतो, अगं, काम करूनही मला काहीच यश मिळत नाहीये. एखाद्याची जर दुसऱ्याची केस असली ना तर ती पटकन सॉल्व्ह होते, आणि जर घरची केस असली किंवा एखाद्या केसमध्ये घरचे इन्व्हॉल्व असतील ना तर मला काहीच सुधरत नाही. आणि हे सर्व आजच्या भागामध्ये होते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जानकीजी कोर्टात केस सुरू होते आणि ऑपोजिट साईडचा वकील हा जानकी आणि ऋषिकेशवर वाटेल ते आरोप करत असतो. आता पाहूयात केस कोण जिंकतंय. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.